एमपीएससीच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये एमपीएससीचं जे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील पोहोचलेत आणि आता मनोज जरांगे पाटील हे विद्यार्थ्यांची भूमिका, त्यांचे प्रश्न त्यांच्याकडनं समजून घेत आहेत। तिकडनं ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो। मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे एमपीएससीच्या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पण महिन्यापासून पाठपुरावा चालू आणि असं काही नाही एक वर्ष वय मर्यादा वाढवून द्यावी आणि त्यांना वय मर्यादा जी 40,000 मुलं आहेत या परीक्षेपासून वंचित राहतात। कारण फक्त जाहिरात 7 महिने उशिरा आल्यामुळे जाहिरात त्यांचा उशिरा त्यांचा अंदाजित नियोजित वेळापत्रक असतं, ज्यानुसार नोव्हेंबरमध्ये ॲड येते आणि ती परीक्षा एप्रिल 5 मध्ये होते। त्यानुसार त्या आयोगाने यावेळेस ॲडव्हर्टाईज ही 25 जुलै 29 जुलैला प्रसिद्ध केली। 29 जुलै 2025 ला म्हणजे जवळपास 9 महिन्याचा कालावधी उशीर होता। यामध्ये काही लोक असे डिसेंबरला व्हायला पाहिजे होते, जे जाहिरात डिसेंबरला यायला पाहिजे होती ती जाहिरात जुलैमध्ये आली, म्हणजे जवळपास 9 महिने उशीर आली। आणि यामध्ये असं झालं की त्यांनी जी गणना केली ती 1 नोव्हेंबर 2025 ची वयोगणना केली, जी की 1 जानेवारी 2025 ची करायला पाहिजे होती। यामध्ये असं आहे बरेचसे असे विद्यार्थी म्हणजे तुम्हाला 1 जानेवारी करून घ्यायला लागतो। 1 जानेवारी 2025 पासून गणना करावी आणि फक्त सगळ्या मुलांना संधी द्यावी। आजपासून नाही, आजपासून नाही, 1 जानेवारी 2025 आतापासून केली तर तुम्ही बाहेर जाताय, वयात बसत नाही ना। जाहिरात शासनाच्या 2024 ला वयवाढ दिले दादा एकदा, याच्या आधी एकदा दिले आणि आता चालू वर्षाला पोलीस भरतीला पण वयवाढ दिली। चालू वर्षाला त्यांनी पोलीस भरतीला कुठली वयाच्या आत मुलीने 35 वर्षाचा मुलगा सुद्धा पोलीस भरती अर्ज करू शकतो आणि त्याच गृह मंत्रालयात मग पीएसआय खातं सुद्धा येतं। त्यांना 1 बरीचशी अशी मुले की फक्त 10, 12, 9, 8, 22 दिवसांनी ती याच्यामध्ये अपात्र ठरते, त्यांना त्या परीक्षेपासून मुकावं लागते। आणि ही 1 किंवा 2 विद्यार्थ्यांची समस्या नसून जवळपास महाराष्ट्रात 40,000 विद्यार्थ्यांची समस्या आहे। युपीएससी कोरोनामध्ये सुद्धा एक्झाम घेतली, युपीएससी शेड्यूल बदलत नाही, पण एमपीएससीची कधीच वेळेवर जाहिरात आली नाही आणि कधीच व्यवस्थित त्यांचं जे त्यांनी अंदाजे टाइम टेबल आहे कधीच फॉलो नाही केलं। जाहिरात उशीर आली ह्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकारी आणि त्याच्यावर कंट्रोल असतं सरकारचं, त्यांचा तो दोष आहे, आपला दोष नाही आहे। जाहिरात उशीर आली आयोगाच्या चुकीमुळे आली, आयोगाने ती चूक दुरुस्त करावी। आणि या जाहिरात दादा काय झालं, तिथल्या स्थानिक विद्यार्थी आहेत त्यांच्या कनेक्टमध्ये इथं इथले काही विद्यार्थी आहेत तिने वरती असं सांगितलं की हे आंदोलन आहे ते काही लोकांनी जाणीवपूर्वक घेऊन आणलंय आणि याच्यामध्ये काही तथ्य नाहीये आणि तसं हे काल त्या पद्धतीनं तसा आता काही आपण अधिकाऱ्यांची नावं नाही तिने सांगितलं की बाबूंनो ते चुकीची माहिती केलेली आहे, आम्हाला वेटीस धरून नका। पोलीस प्रशासनाला काल 5,500-6 हजार क्राऊड होता शास्त्री रोडला ह्या सदस्य पेठेच्या बाजूने, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही सरकारसोबत बोला, आम्हाला त्याला पण आव्हान केलं विद्यार्थ्यांना की आपण दादांच्या पर्यंत जो दादांच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि जे काय असेल ते उद्या लोक आल्यानंतर कळेल की बाबा ह्याच्यामध्ये कुणी इन्व्हॉल्व नाही, खरोखर विद्यार्थ्यांची रास्त तुला काय बोलायचं सांग पुढे अंकुश